नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये या गोष्टी करा व वास्तुदोष दूर करा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मेन एंट्रन्स हे पूर्व, पश्चिम, उत्तर व ईशान्य या दिशेला असावे व आपल्या घरामध्ये देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे। पूजा करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला होईल अशा प्रकारे देवघर असावे। त्यानंतर आपले स्वयंपाकघर हे वास्तुशास्त्रानुसार आपल्या जागेच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये किंवा आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावे। आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिणेचा कॉर्नर व स्वयंपाक करताना पूर्व दिशेला तोंड होईल अशा प्रकारे आपण स्वयंपाक करावा। आपण आपल्या घरामध्ये मास्टर बेडरूम हे नेहमी नैऋत्य दिशेला असावे। आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये आपण कधीही दक्षिण दिशेला तोंड करून नाश्ता किंवा जेवण करू नये व झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा हा नेहमी पूर्व, उत्तर, ईशान्य या प्रभागामध्ये किंवा या दिशेला असावा। आपल्या घरासमोर कचरा किंवा घाणीचे साम्राज्य असणार नाही याची काळजी घ्यावी। आपल्या घरामध्ये तिजोरी किंवा कपाट याचे तोंड हे नेहमी पूर्व व उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे तिजोरी किंवा कपाटाची रचना असावी। दररोज सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपण आपल्या घरातील खिडक्या व दरवाजा उघडाव्यात, त्यामुळे आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येतो व आपल्या घरामध्ये जर खेळती हवा किंवा उजेड आला तर घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मकता असेल तर ती दूर जाण्यासाठी मदत होते। आपण आपले घर किंवा हे वास्तू नेहमी साफसफाई व स्वच्छ ठेवावे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।